Yes. Hello everyone. Thank you so much for your messages regarding doubts, mocks, telegram session, improvement कशी केली पाहिजे, सजेशन्स आहेत काही जणांचे थोडे पॉइंटेड कमेंट्स पण आहे, सर तुम्ही अशी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे टेलिग्राम सेशन मध्ये. तर तुमचे सगळे मेसेजेस ओव्हरऑल 100+ आहेत. तर प्रत्येकाचा मेसेज आज दिवसभर टेलिग्राम सेशन जो यूट्यूब लाइव झाला होता आजचा, दैट इज वी आर रिकॉर्डिंग ऑन सैटरडे. तो आज आपका जब यूट्यूब लाइव कंप्लीट हुआ तब दिन भर मैंने सिर्फ मैसेजेस के आपके कंडिशन्स, आपके पॅरामीटर सगळ्यांना रिप्लाय केले. जर कोणाला आलं नसेल तर मला एकदा मेसेज करा, मी लगेच तुम्हाला अजून रिप्लाय करतो. ठीक आहे. तो मोर ऑर लेस सगळ्यांचे डाऊट जे आहेत ना ते जवळपास सेम आहे. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आय हॅव मेड शुअर की तुमचे कंप्लीट डाऊट्स याच्यामध्ये क्लिअर झाले पाहिजे. तर पॉइंट्स कोणते कोणते एकदा पहिले बघून घे. पहिला पॉइंट आहे तुमचा की सर स्कोर जो आहे, जो बिगनर्स आहेत, जे मॉक टेस्ट येतात त्यांची आत्ताच बॅच झाली, 5th ऑनलाईन बॅच आहे, 4th आहे, 3rd आहे, आपले ओल्ड स्टुडंट्स आहेत, तर स्कोर मध्ये काही प्रॉब्लेम आहे ड्युरिंग युअर प्रिलिम्स. जे SBI साठी प्रिपेअर करतात, जे मेन्स वाले प्रिपेअर करतात त्यांची लेवल थोडीफार आहे. आपले एक्सपिरियन्स स्टुडंट्स त्यांचा एक पॉइंट आहे. हे झालं पहिला. दुसरा पॉइंट आहे सर आम्ही टेलिग्राम सेशन खूप दिवसापासून करतोय, पण जेव्हा तुम्ही क्वेश्चन पोस्ट करतात, समजा 3rd 4th क्वेश्चन पोस्ट झालेला असेल तर आमचा 2nd 3rd असतो. मग काय केलं पाहिजे? 3rd काही मुलांचं असतं की सर तुम्ही जे टेलिग्राम सेशन घेताय सर ते त्याच्यामध्ये फक्त पझल्स घेता, तुम्ही बाकीचे क्वेश्चन्स घेत नाही. का नाही घेत सर? त्याचं रिझन सांगा. 4th काही जणांचं म्हणणं आहे की सर आम्हाला इम्प्रूव्हमेंट तर आहे, काही जणांचे स्कोर कार्ड आपण बघणार आहे, जे मागे जो लॉकडाऊन होता यावर्षी ऑगस्ट सप्टेंबर पासून जे सुरू झालं होतं तेव्हापासून आतापर्यंत ती इम्प्रूव्हमेंट कशी आहे. आणि काही जणांचा पॉइंट आहे की सर अजून जी पुढची एक्झाम येणार आहे त्यासाठी थोडी स्ट्रॅटेजी सांगा, कारण की आम्ही सध्या ना एक स्कोरवर येऊन थांबलोय. तर ओव्हरऑल स्कोर जो आहे तो इन्क्रीज होत नाहीये आणि ॲक्युरेसी इन पर्सेंटाइल तेवढंच राहतो. तर असे 6-5 जे पॉइंट्स आहेत तुमचे, विल डिस्कस ऑल ऑफ दिस. ओके. सो द फर्स्ट पॉइंट विच विल बी स्टार्टिंग, पेन. Okay, so the first point which we'll be starting, वो है ये. I hope you are able to read this point. विष्णूचा पॉइंट आहे. ठीक आहे. पॉइंट असा आहे, त्यांनी म्हटलंय सर मी 5th ऑनलाईन बॅच आहे. 5th ऑनलाईन बॅच पासून का स्टार्ट करतोय? रिझन त्यांची जस्ट बॅच कंप्लीट झाली. ठीक आहे. तर त्यांना ते टेलिग्राम सेशनची सवय नाहीये, तर त्यांच्यासाठी हा पहिला पॉइंट पर्पजली टाकलाय मी की 5th ऑनलाईन बॅच आहे सर, डिफिकल्टी आहे सॉल्व्ह करताना ब्लड रिलेशनचे काही क्वेश्चन्स, आणि प्लस टेलिग्राम सेशन तर सॉल्व्ह करतोय पण सर स्पीडचं थोडंफार इश्यू आहे.
तर विष्णू अँड द 5th ऑनलाईन बॅच और 4th ऑनलाईन बॅच तुम्ही टेलिग्राम सेशन आत्ता करताय, आत्तापासून सुरू केलंय तुम्ही. I have students who have started Telegram session right from the very beginning. Last year मार्च अप्रैल में जब शुरू किया था हमने टेलीग्राम सेशन, तब से अभी तक बच्चे प्रिपेयर कर रहे हैं उसको. ठीक आहे, ज्यांची बॅच तेव्हा कंप्लीट झाली होती, ज्यांची प्रिलिम्स निघाली पण मेन्स नाही निघाली, असे खूप मुलं आहेत. असे मुलं पण आहेत ज्यांची मेन्स निघाली पण इंटरव्ह्यूचा थोडाफार इश्यू झाला होता. दॅट इज वाय डोंट गेट हरीड. हरीमध्ये काम करू नका. तुम्हाला स्टार्टिंग मध्ये थोडंफार तर वेळ द्यावा लागणार आहे. दुसरं पॉईंट, याच्यामध्ये काय जणांचं म्हणणं आहे की ब्लड रिलेशन सर्टन नंबर, सर्क्युलर, बॉक्सेस, असे कितीतरी टाइप आहे. सर आम्हाला हा टाइप नाही, बाकीचे जमतात, हे नाहीये ते जमतं. अरे तुम बोले दोनों पजल्स ही है ना, ऐसा तो नहीं एग्जामिनर आयबीपीएस म्हणणार आहे तुम्हाला एक तर सर्टन नंबरचा सॉल्व्ह कर विष्णू, नाही तर ब्लड रिलेशनचा कर. तू म्हणा सर मला ब्लड रिलेशन येत नाही, मी सर्टन नंबर सॉल्व्ह करतो. अभी तक आयबीपीएस ने वैसे तो क्वेश्चन फॉर्मॅट निकाले नाही की एक नाही केलं तर तुम्ही दुसरं फॉलो करा म्हणून. ऑर मध्ये ठेवलंय का? नाही. तर ह्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्यांना एकच सजेशन आहे, आपल्या क्लासचा चॅनल, माझा चॅनल, आणि अजून तुम्हाला ऑलरेडी जर तुमची कोणतं दुसरं चॅनल सबस्क्राईब केलं जरी असेल, तुम्ही जॉईन केलं जरी असेल ना, त्याच्यातले तुम्ही त्या टाइपचे पीडीएफ वाले जे पजल्स आहेत ते सॉल्व करा. और क्या कर सकते हो, अगर किसी को ब्लड रिलेशन का नहीं आता तो ब्लड रिलेशन का आप एक तो लेक्चर देख सकते हो. दूसरा, जे ऑफलाईन स्टुडंट्स आहेत ते डेली मॉक्स जे येतात, बँकर्स अड्डाचे, ऑलिव्ह बोर्डचे, ग्रेडअपचे, प्रॅक्टिस मॉकचे, यांच्यापैकी कोणतेही ब्लड रिलेशनचं घ्या आणि तुम्ही ट्राय करा. ठीक आहे सर, पण एक्झाम मध्ये किंवा मॉक टेस्ट मध्ये होत नाही, तेव्हा अंडर प्रेशर नसतो ना, तर तेव्हा तर सॉल्व्ह होऊन जातं सर. पण जर प्रेशर असं एक्झाम मध्ये ते होत नाही, म्हणजे त्यासाठी ना प्रॉपर मास्टर प्लॅन आहे माझ्याकडे, ते शेवटी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर आय होप विष्णू 5th ऑनलाईन बॅच अँड 4th, 3rd, 2nd, 1st अँड ऑफलाईन स्टुडंट्स, जे प्रेशर मध्ये तुम्हाला एखादा टाइपचा पजल येत नसेल, डायरेक्टली वो टाइप के पजल की पीडीएफ उठाओ, एक दिन बैठो और खत्म कर दो. 2-3 घंटे का टाइमर लगाने का, मस्त खाने के जैसे बैठते हो, एकदम आराम से अपना फेवरेट फूड लेके जैसे बैठते हो ना, वैसा बैठो और खत्म कर दो वो पीडीएफ. ठीक आहे, नाही आला बिंदास फोन करा, सर हा क्वेश्चन नाही समजला बरं का, हा युट्यूब लाईव्ह मध्ये घ्या, हा तुम्ही टेलिग्राम सेशन मध्ये घ्या, मला मुलांचा अप्रोच आणि मुलांची स्पीड बघायची, 100% घेणार. ठीक आहे, हा झाला पहिला. दुसरा, सर टेलिग्राम सेशन मुळे स्पीड तर इन्क्रीज होतीये, बट सर तुमचा 4th टास्क सुरू असतो तेव्हा माझा 3rd सुरू असतो. अरे असे मुलं तर खूप आहे, 110%. काल मला फोन आला होता, त्यांचं म्हणणं होतं सर आम्ही एवढं डिमोटिवेट झालो म्हणे आम्ही टेलिग्राम सेशन करणं सोडून टाक. अभी ये कितनी निगेटिव्ह बात है की आप डिमोटिवेट हो रहे हो. सर टेलिग्राम सेशन मध्ये बाकीचे पोस्ट करतात, आम्हाला पोस्ट करायचा वेळ भेटत नाही. तुम्ही करेक्ट सांगतात, नेक्स्ट क्वेश्चन पोस्ट झालेला असतो, आम्ही तेच सॉल्व्ह करत असतो. हे तर सगळ्यांसोबत प्रॉब्लेम होतं. हे कधी कधी मी एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करत असणार आहे, त्याच्यामध्येही प्रॉब्लेम होत होता की यार मी आन्सर सॉल्व्ह करतो, त्यात क्षितिजा झालीये, मग त्यानंतर आपला मुंजाजी झालाय, त्यानंतर पूनम झालीये, बाकीचे जे नवीन मुलं आहेत ते आहेत, अतुल आहे, यांचे आन्सर येऊन जातात. मग मी करू का आता की यार ह्यांचे आन्सर आले, माझे आन्सर आले, माझा आन्सर आतापर्यंत आलेला नाही, असं बिलकुल नाही. मेनचा एखाद दुसरा प्रॉब्लेम असतो, एखाद दुसरा ट्रिकी प्रॉब्लेम असतो. स्क्वेअरचा प्रॉब्लेम दिलाय, इनवर्ट वाले, कॉर्नर वाले इनवर्ट फेस करे और जो सेंटर में बैठे वो आपका आउटवर्ड. कधी कधी हे घेताना मिस्टेक होते, 100% थोडाफार तर एखाद दुसरा पॉइंट तर राहणार आहे. तर तुम्ही असं कंपॅरिझन कोणासोबत करताय, मतलब ऐसी बात हो गई कि वो जिसका इसके साथ हो रहा था, कौन सा अपना अभी विकेट कीपर बैट्समैन कौन था अपना इंडियन क्रिकेट टीम का, ऋषभ पंत की कंपैरिजन तुम धोनी के साथ कैसे कर सकते हो बताओ. धोनीचा लेवल, ऋषभ पंतचा लेवल तुम्ही कंपेअर कसं करणार आहे. मुलं 1 वर्षापासून प्रिपेअर करतायत, तुम्हाला आयडिया आहे का. एक बंदे की प्रीलिम्स निकली, मेंस नहीं निकली, एक बंदे की मेंस निकलने के बाद में भी वो टेलीग्राम सेशन कर रहा है. क्यों कर रहा है रोज, क्यों एमबीए सीईटी के लिए बच्चे रोज प्रिपेयर कर रहे हैं, उसके लिए रोज पजल क्यों सॉल्व कर रहे. बट ऑब्वियसली लेवल इंक्रीज करण्यासाठी ते 1 वर्षापासून करताय, तुम्ही आता सुरू केले. तुम कंपेअर कैसे कर सकते हो. दोघांची लेवल चांगली ना, मी असं म्हणत नाही की तुमची लेवल कमी आहे किंवा त्यांची लेवल खूपच जास्त आहे, असं बिलकुल नाही. मला म्हणायचं आहे ऋषभ पंतला धोनी व्हायला थोड़ा वेळ लागेल ना, वो लेवल तक, वो कैटेगरी तक पहुंचने को लगेगा ना लेवल. तुम पहले ही डिसाइड नहीं कर सकते. आता तुमचा हा प्रॉब्लेम, सर तुमचा नेक्स्ट टास्क असतो, माझा तो प्रिव्हियस टास्क सुरू असतो. मी पहिल्यांदा नाही, मी आत्ताही म्हणतो ती गोष्ट, तुम्हाला फोनवर पण म्हणतो, एकदा मी करेक्ट म्हटलं, बाकी किसी का दुनिया का आंसर आने दो, 10 क्या 100 जनों का आंसर आने दो. वी आर अराउंड 200 to 300 स्टुडंट्स आर डेली फॉर युअर टेलिग्राम सेशन. डेली तेवढी अटेंडन्स असते. जर मी एकदा करेक्ट म्हटलं, त्या टाइम मध्ये तुमचं नाही आलं, वो टाइम में आपका आंसर नहीं आया, तो वो क्वेश्चन को स्किप कर दो और नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करो. आता तुमचा तो इगो आहे, मी त्याला काय करू.
सर अर्धवट राहिलो तर थोडंच टाइम द्या सर, बसेल 100%. असं बिलकुल नाही. आणि त्या पहिल्या 10 मुलांना किंवा 25 मुलांना टार्गेट का करता तुम्ही? मला ते समजत नाही. सर त्यांचा आन्सर येतं आमचा, त्यांनी काय गुन्हा केलाय का की त्यांचा आन्सर येतं तुमचं नाही येत म्हणून? त्यांची लेवल वेगळी, तुमची लेवल वेगळी. मी तुम्हाला त्यांच्यापेक्षा अजून 2-2.5 मिनिटं जास्त देतो की तुम्ही जोपर्यंत मी करेक्ट म्हणत नाही ना तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे ना आन्सर पोस्ट करायला. तुम्ही त्यांच्यावर का लक्ष देता? सर बाकीचे आन्सर पोस्ट करा. अरे तुम्ही तुमचं काम करा ना, तुम्हारे पझल पोस्ट करो ना. एक टाइमर सेट करा सगळ्या. मी वॉच पर्पजली ही घेण्याचा रिझन असतो की इधर टाइमर सेट करा. सर मोबाइल में भी हो सकता है, फिर तो 2 काम एक साथ नहीं करता ना मोबाइल. तो आप टाइमर सेट करो. प्रिलिम्सच्या प्रत्येक क्वेश्चनला 4 ते 5 मिनिटाचा टाइमर सेट करा, तो सॉल्व्ह करा. नाही झालं त्या टाइम मध्ये स्किप करू ना, बहुत बडी दुनिया आहे. बाकी के बदल सॉल्व्ह करो तुम. 1 ला घेऊन बसायचं, मग त्यात तुमची स्पीड मागे होत जाते. स्पीड मागे झाली, माझी स्पीड पुढे जाते, मग तो डिफरन्स 4-5 बदल येऊन जातो. खतम, छोड देंगे टेलिग्राम सेशन. मग फोन करतात, सर काय करू? तर आत्तापासून ही सवय लावा. करेक्ट म्हटलं सरांनी स्किप कर दो, नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करू. I hope this point is once and for all clear to everyone. Okay, let's move on to the next point. सर मी एसएससी चा स्टूडेंट आहे, माझं नाव गणेश आहे. 2-3 मंथचा गॅप पडला यार, ये तो बात करना बहुत ज्यादा जरूरी, बहुत ज्यादा जरूरी. और ये कोविड टाइम में तो बात करना बहुत इंपॉर्टंट. पहिला, कोविड सिच्युएशन मुळे घडी का इश्यू असणार आहे, त्यामुळे अभ्यास होत नसेल. दूसरा, स्वतः कोविड पॉझिटिव्ह असेल तर बॉस पढे वैसे भी मत करो, पहिले हेल्थ इंपॉर्टंट है. जान है तो जान है ना बेसिकली. तर पहिले स्वतःची इंपॉर्टंट आहे ना, मग अभ्यासाकडे लक्ष द्या तुम्ही. तर हे तर गणेश सोबत मी 110% एग्री करतो. 2-3 महीने का गैप झालाय सर, इसको क्या करेंगे? इसको मैं मेरे जिम वाले एग्जांपल के साथ रिलेट करता हूं, क्योंकि ये कहीं ना कहीं मैं भी रिलेट करता हूं. कैसा देखो, से वी आर वर्किंग आउट, ठीक है, और कुछ रीजन से आपका 1 महीने या 2 महीने का जिम में ब्रेक गिर गया, ठीक है, तो मसल्स थोड़े आपको लगता है लूज हो गए, पण मसल लूज नाही होते. थोडं बॉडी असं वाटतं की श्रिंक झाली किंवा कमी झाली. हे कदाचित जे जिम वाले असतील ना ते कनेक्ट करत असतील. तो असं लगता है कि यार थोड़ा पतला हो गए वापस, या काही म्हणतील की यार पोट थोडं हे झालंय. 2-3 पैरामीटर डिपेंडिंग अपॉन बॉडी टाइप. तो इसका ये मतलब नहीं कि आप वापस वर्कआउट शुरू नहीं कर सकते, पहिला. दूसरा, इथे जेव्हा तुम्ही परत वर्कआउट सुरू करतात ना, 110% 7 दिन में ना आपकी जो बॉडी की ग्रोथ है ना वो 1 महीने वाली ग्रोथ पे ऑटोमॅटिक आ जाएगी. समजा मी आज वर्कआउट बंद केलं, 1 महिन्यानंतर वर्कआउट केलं, 1 महिन्यानंतर जेव्हा वर्कआउट करणार 7 दिवस कंटिन्युअस ना, माझी प्रीवियस बॉडीच्या शेप मध्ये ऑलरेडी येणार. इसको बोलते मसल मेमरी. पढ़ो कभी जाके, इसको बोलते मसल मेमरी. म्हणजे तुम्हाला मसलला तेवढी सवय आहे. सेम गोज फॉर योर ब्रेन, इट हैज अ मसल मेमरी ना. अगर आपका 2-3 महीने का गैप हुआ है सर, तो आपको प्रॉब्लम होने वाली है. स्टार्टिंग 7 दिवस 10 दिवस प्रॉब्लेम होणार आहे. तुम्ही काय आइन्स्टाइन नाही आहे, त्यालाही झालं असतं, कदाचित त्यांनी बँकिंगचं प्रिपेअर केलं असतं, ठीक है ना. तो 7 से 10 दिन आपको प्रॉब्लम होने वाली है. उसके बाद आपका मसल मेमरी है, ब्रेन मेमरी है, आप कोप अप कर लोगे. बट द पॉइंट इज टू स्टार्ट फ्रॉम दोज 10 डेज. सर मग ते कसं स्टार्ट करायचं? ज्याचं कोणीच नसतं आयुष्यात, त्याचे मित्र असतात. मैसेज करो, कॉल करो, चल यार एक मॉक टेस्ट सर में ये क्वेश्चन सॉल्व करते, टेलिग्राम सेशन करते, सर से बात करते, थोड़ा पॉझिटिव्ह. मित्र मैत्रीण जे असेल तुमचे, त्यांच्यासोबत तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. 10 दिन करके देखो, 11वें दिन नहीं बढ़ा तो मेरे को फोन करो, सर 11वें दिन हो रहा है सर अभी तक नहीं लेवल बढ़. 110%. हा, पहिली जर लेवल नसेल तर ती वेगळी गोष्ट, पण जर लेवल असेल, मध्ये गॅप पडला, काही फॅमिली रिझन्स आहेत, कोविडचं आहे, मी 100% मी एक्सेप्ट करतो ही गोष्ट, कारण की त्या वेनी मी पण केलं. तो थोड़ा बहुत माइंड जो है आपका वो थोड़ा दूसरे डायरेक्शन में, निगेटिवली सांगत नाहीये मी, हे म्हणतो हे पॉझिटिव्हली सांगतो तुम्हाला, ठीक है. तो जिनका गैप हुआ है 10-15 दिन आइसोलेट मत रहो, सॉलिट्यूड में जाओ. फर्क है आइसोलेट होने में और सॉलिट्यूड में जाने में. सॉलिट्यूड में जाओ, अपने दोस्तों से डिस्कस करो, सॉल्व करो, टेलीग्राम सेशन करो. टेलीग्राम सेशन 2 घंटे की जगह 4 घंटे में करो, पण करा. 11व्या दिवशी 100% स्पीड वाढणार, ठीक आहे. तर हा पॉइंट सगळ्यांसाठी लागू होतो, जे कोविड पॉझिटिव्ह, कोविड निगेटिव्ह, 3 महिन्याचा गॅप, 6 महिन्याचा गॅप, 1 दिवसाचा गॅप, 10 दिवसाचा, सगळ्यांसाठी लागू होतो. पहले 10 दिन खुद को दो, वापस तुम्हारी मसल मेमोरी से तुम आ जाओगे, ठीक है. चल ये पॉइंट एक कवर हो गया सर, ये बहुत इंपॉर्टेंट पॉइंट था. सर पहिल्या दिवशी टेलिग्राम सेशनला 3 तास लागले, सगळ्यांचं उत्तर येत होतं पण माझं येत नव्हतं. पण लेक्चर मध्ये सांगितलं सोडून पण तुम्ही लेक्चर मध्ये सांगितले की सोडू नका सेशन, बरोबर. 10 दिवसात सगळ्यांसोबत सेशन संपतंय. खूप इम्प्रूव्हमेंट आहे, प्रत्येक पझल टाइमच्या आत बसत आहे, कॉन्फिडन्स पण वाढला आहे. थँक्यू.
नाव नका घ्याल, पर्पसली मी नाव नहीं घेतलंय की सरांनी तो एडिटच करून टाकला, नाव नहीं घेतलाय, त्याचं नाव यश आहे ऍक्च्युअली. ठीक है, नाम तो लेना पड़ेगा क्योंकि कहीं ना कहीं आप रिलेट कर सकते हो उससे. तो बट ऑब्वियसली ज्यांची थोडीफार लेवल आहे त्यांची तर टेलिग्राम सेशन मध्ये इंप्रूवमेंट तर असणार आहे. तुम्ही एसएसए असू द्या नॉन एसएसए कधीच असा फरक केलेला नाही. मेसेज किया तो हमने लगेच आपको ऍड किया टेलिग्राम ग्रुप. हा, त्यात मला एक पॉइंट आठवला आता, तुम्ही यार नंबर आणि नाव तुम्ही नीट ठेवा बरं का. एकाने नाव ते इटॅलिक मध्ये ठेवलं, ते मी टाइप कसं करू ते नाव ऍड करताना. कुछ भी नाम, कुछ भी इमोटिकॉन, कुछ भी रख सकते हो और फिर बोलते सर आप टेलिग्राम सेशन में ऍड नहीं करते. ते नीट ठेवा आणि नंबर सेव्ह करा, तर मला ऍड करायला अजून सोपं होईल. हा, दुसरं यशचा जो पॉईंट आहे 10 दिवसात इम्प्रुव्हमेंट आहे. नो डाऊट काही मुलं अशा आहेत ज्यांची लेवल खरंच खूप चांगली आहे आणि 10-15 दिवसात त्यांची इम्प्रुव्हमेंट आहे, त्यांची एक्झाम निघण्याचे चान्सेस थोड़े जास्त आहे. ठीक है, तो बस ऑब्वियस है कि कंसिस्टेंट रहो और प्रैक्टिस डेली करते हो. ठीक है, चलो ये पॉइंट इधर ऐड कर दिया. नेक्स्ट पॉइंट, ये कुछ बड़ा लग रहा है. हाँ, क्या बोला है, हेलो सर वेरी गुड इवनिंग टू 28 का, ये मतलब कल ही डाला. सर योर टेलिग्राम सेशन वॉज वेरी गुड. नॉन एसएसए स्टुडंट आहे, थँक्यू फॉर द सेशन. मी 3 वीक्स पासून करते सेशन, कधी वेळेत आन्सर येत नाही, बट कॉन्फिडन्स वाढलाय खूप. अटेम्प्ट करताना भीती वाटत होती पण किंवा क्वेश्चन्स पण अननोन वाटत होते. ठीक आहे, क्वालिटी क्वेश्चन्स असतात 100%, सेम एक्झाम्स मेड असतात. याआधी मी तुमचे युट्यूबचे सगळे सेशन्स केलेत. ओके, आई जस्ट वांट टू थैंक यू फॉर यूट्यूब टेलीग्राम सेशन फॉर नॉन एसएसए स्टूडेंट्स. यार ये पॉइंट सुन के ना सच में बहुत अच्छा लगा. ट्रस्ट मी ऑन दिस, नॉट जस्ट बिकॉज नॉन एसएसए, पण खरंच यार कोणी एखादा स्टुडंट असेल त्याचा जर हे इंप्रूवमेंट ग्रोथ आहे तो बहुत 110% थोड़ा बहुत तो आपको लगता है कि यार बस कुछ तो थोड़ा बहुत आपने अचीव किया. पहिला पॉइंट तिचं खूप बरोबर आहे सर, टाइम मध्ये आन्सर येत नाही पण कॉन्फिडेंस वाढला. एंड ऑल एंड ऑल एवरीथिंग इन लाइफ इज डिपेंडेंट अपॉन योर कॉन्फिडेंस. ऐसे बच्चे पहले गो में भी एग्जाम निकाल सकते हैं जिनका कॉन्फिडेंस बहुत अच्छा है. ओवर कॉन्फिडेंस की बात नहीं कर रहा, कुछ पढ़ा नहीं और जाके तूफान में बोल के आया मेरा कॉन्फिडेंस भारी, ऐसा नहीं. जे रोज प्रैक्टिस करता है, समझा एखादा क्वेश्चन नहीं आला, अरे बहुत बड़ी बात नहीं है नहीं आना क्वेश्चन, आप दूसरा ट्राई करो, तीसरा ट्राई करो. कधी कधी 4 क्वेश्चन नहीं बचा सलग सलग, एक्सपीरियंस वरना सांगतो 4 के 4 क्वेश्चन नहीं बैठे, पर 5वां क्वेश्चन एक स्माइल के साथ सॉल्व करो, 110% बैठे. ठीक है, सो द नॉन एसएससी वन्स हु आर फॉलोइंग आवर सेशन, थँक्यू सो मच. फॉलो करा, मित्रांसोबत शेअर करा. क्वालिटी क्वेश्चन्स 2 रिझननी असतात. पहिलं, स्वतः मी टेलिग्राम सेशन करतोय, मी स्वतः करतो. सर तुम्हाला काय गरज आहे, अभी इसका आंसर मैं बार बार बोलना नहीं चाहता, पण मला वाटतं की रोज पझलची प्रॅक्टिस मी केली तर मी मुलांना सांगू शकतो की तुम्ही पण करा. वही पजल्स बार बार लेके वो लेवल नहीं बढ़ता, वो फिर ऐसा लगता है कि यार वो रेकॉर्डेड असं तसं वाटतं. मला ते कधीच आवडलेलं नाही. प्रत्येक बॅच मध्ये काही ना काही पझलचे चेंजेस, काही ना काही क्वेश्चनचे चेंजेस रोज मी करत असतो. यासाठी करतो की नेक्स्ट बॅचला काहीतरी एक्स्ट्रा दिलं पाहिजे, कुछ तो 10% एक्स्ट्रा दे सकतो. तो क्वालिटी क्वेश्चन्स त्या रिझननी असतात कारण की मी जे टेलिग्राम सेशन मध्ये क्वेश्चन्स टाकतो हे माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू असतात, कारण की तेवढं तर एक्सपिरियंस झाले की यार ये क्वेश्चंस ये एग्जाम के पॉइंट ऑफ व्यू से बहुत इंपॉर्टेंट. ठीक है, सो थैंक यू फॉर दिस मैसेज. हाँ, अभी आएंगे सर पहले स्कोर, ये प्रीलिम्स का या मेंस का, आईबीपीएस क्लर्क मेंस. ठीक है, इस पे बात कर लेंगे पहले. अच्छा, पेड ऐड हो गया है, कोई बात नहीं. ठीक है, आय होप दिसतंय तुम्हाला. नाही दिसत असेल तर मी तसं तर थोडं हायलाइट करणार आहे तुमच्यासाठी. 34 मार्क्स आउट ऑफ 50. रँक सोडून टाका, इधर पर्सेंटाइल देखो 96.3 पर्सेंटाइल आहे, पर्सेंट नाहीये पर्सेंटाइल आहे. आणि एक्झाम आहे आयबीपीएस क्लर्क मेन्स. हा स्कोर कार्ड ठेवण्याचे 2 रिझन होते माझ्याकडे. पहिला, जे एक्सपिरियन्स स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्ये भीती आहे, सर प्रीलिम्स तो निकल जाती है सर, अभी 110% श्योर है कि हम एसबीआई के प्रीलिम्स निकालने ही वाले, बट सर मेंस में प्रॉब्लेम. आता हे जे स्कोर कार्ड आहे ना, इथे मला एक पॉइंट सांगायचंय. योर स्कोर और टू बी प्रिसाइज योर पर्सेंटाइल इज मोर इंपॉर्टंट दॅन योर स्कोर. पर्सेंटाइल जास्त इंपॉर्टंट आहे स्कोर पेक्षा. तो रिमेंबर दिस पार्ट. एखाद्या मॉक मध्ये डिफिकल्टी लेवल वाढली असेल तर स्कोर कमी होऊ शकतो, पण पर्सेंटाइल चांगला येणार. तो मार्क माय वर्ड्स, योर पर्सेंटाइल इज मोर इंपॉर्टंट दॅन योर स्कोर. जे एक्सपिरियन्स स्टुडंट्स आहेत ना, ते क्लर्क मीन्स ऑलिवूडची क्लर्क मीन्स द्यायला सुरुवात करा आत्तापासून. सेक्शनल दो या ऍक्च्युअल दो, कोई प्रॉब्लेम नाही, पण आयबीपीएस क्लर्क मीन्स द्यायला आत्तापासून सुरुवात करा.
त्याचा फायदा तुम्हाला SBI क्लर्क मेन्सला होईल. ठीक आहे, यांनी IBPS क्लर्क मेन्स पासून सुरुवात केली. काही ग्रुप्स आहेत मुलांचे जे या लेवलमध्ये वाढलेत की त्यांची प्रिलिम्स निघते पण त्यांचा मेन्सचा इश्यू आहे, तर ते नेहमी डेली कॉन्टॅक्टमध्ये असतात. सर ही इम्प्रुव्हमेंट आहे, असं काय केलं पाहिजे, काही क्रिटिकल रिजनिंगचे क्वेश्चन्स आहे, इनपुट आउटपुट आहे. तर यासाठी ओव्हरऑल मला हे म्हणायचं आहे, ज्यांना माहिती की त्यांची लेवल आता वाढली आहे, मार्क माय वर्ड्स, गो फॉर मेन्स अँड मेक शुअर की तुमचा पर्सेंटाइल इज मोर इम्पॉर्टंट. ओके, नाउ लेट मी टॉक अबाउट नाउ भूषण. अपना एक स्टूडेंट है भूषण, उसने टेलीग्राम सेशन शुरू किया था. जैसा वो अपना जिम वाला फोटो नहीं आता बिफोर आफ्टर वाला, वैसा वाला है. देखो, टेलीग्राम सेशन शुरू किया था उसने अराउंड 6 मंथ्स पकड़ के चलो, 6 to 7 मंथ्स. उसका स्कोर आ रहा है 21. परसेंटाइल देखो, परसेंटाइल वाला पार्ट है ना, 43.46% है. 6 महिन्याची गोष्ट आहे, फक्त 6 महिन्याची. बॅक टू 6 मंथ्स. बॅच खतम हुई थी. सर काय केलं पाहिजे, ऑफलाईन स्टुडंट आहे, ऑनलाईन पण नाही, ऑफलाईन स्टुडंट. म्हणजे विचार करा बॅच केव्हा संपली असणार. पर्पजली त्यांनी फॉलो केलंय टेलिग्राम सेशन. 21 स्कोर आला होता, त्यात 4 रॉंग होते त्यांची. त्याला तेव्हा म्हटलं होतं मी की 20 स्कोर आला तरी चालेल पण ऍक्युरेसी 100% पाहिजे, किंवा रॉंग तरी ऍटलीस्ट 2 पेक्षा जास्त नको. अभी का उसका स्कोर देखो, स्कोर, परसेंटाइल इज 95. बाकी इंग्लिश वगैरह ठीक है अपन समझ सकते, तभी अच्छा स्कोर है इंग्लिश में अगर कौन में बोला तो. 95 परसेंटाइल, 6 महीने की मेहनत, 6 महीने लगे बच्चे को 30 मार्क्स तक आने. म्हणजे 9 मार्क वाढवण्यासाठी ही टुक 6 मंथ्स. तो सर मेहनत का काम. जो आपको लगता है ना कि सर आज केलं उद्या पेपर निघेल, असं बिलकुल नाही. मुलं 0 पासून नाही, मुलं निगेटिव्ह पासून स्टार्ट करतात. इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, घरचे प्रॉब्लेम आहे, सर प्रॅक्टिस होत नाही, डेली घरचे कामं असतात, हे सगळं करून जर मुलं असं करू शकतात तर तुम्ही पण करू शकतात. इमानदारीने 2 तास टेलिग्राम सेशन फॉलो करा. अजून काहीच करायची गरज नाही LRC दिवसभरामध्ये. ये 2 घंटे के हर क्वेश्चन सॉल्व करो. डेली 20 क्वेश्चन होतात. डेली 20 क्वेश्चन होतात. डेली एवरेज म्हणतोय मी. आपण कितने दिन लेते, 5 दिन लेते, कितने हो गए 100. यूट्यूब लाइव पे पकड़ के चलो 15 क्वेश्चन, 5 क्वेश्चन कम ही होता, 10 से 15. ठीक है, तो यूट्यूब लाइव का एक क्वेश्चन पकड़ लो, कितना होगा 115. इसको यहीं ऐड कर दो ना 15, 115 झाले. म्हणजे इन अ वीक you solve 115 questions. 115 questions. Can you imagine this? Prelims as well as mains. एक वीक मध्ये जर तुम्ही 115 क्वेश्चन सॉल्व करतात तो बॉस 1 महीने में कितने हो गए, 3 महीने में कितने हो गए, 6 महिन्यात किती झाले. स्वतःला क्रेडिट द्या याचा तुम्ही की तुमची लेवल एवढी वाढली की तुम्ही आठवड्याभरात 115 क्वेश्चन सॉल्व करता. अभी ये तुमने अभी शुरू किया है, मान लिया. जे मुलं 1 वर्षापासून करता येते, जे 6 महिन्यापासून करता येते, जे 3 महिन्यापासून करता येते, इम्प्रूव्हमेंट तर 100% असणार आहे. हे स्वतःला क्रेडिट द्या की हे तुमच्यामुळे होत आहे. और 2 घंटे बस करो. जसं भूषणचा स्कोर 100% सगळ्यांचा वाढणार. स्कोर वरनं आठवलं, एक स्ट्रॅटेजी सांगायची तुम्हाला. ठीक आहे, एक गेम प्लॅन देखेंगे. ठीक आहे, आय होप इथपर्यंत सगळ्यांचे जे डाऊट्स होते ते क्लिअर झाले असतील. कदाचित जर डाऊट तुम्हाला अजून काय वेगळे वाटत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. ओके, चला लास्ट एक पॉइंट आला, क्षितिजाने तो पाठवलाय. आणि आहे क्षितिजाचा पॉइंट घेण्याचा रिझन मी सांगतो. कारण की जेव्हा टेलिग्राम सेशन सुरू केला होता मागच्या वर्षी, तो शी वॉज वन ऑफ 10 स्टुडंट्स हू स्टार्टेड टू अटेंड युअर टेलिग्राम सेशन. म्हणजे मला नीट आठवतंय, क्षितिजा, मग त्यानंतर आपला आकाश लोहारे, नाही शुभम लोहारे, हे असे मुलं होते जे टेलिग्राम सेशन मध्ये पहिले मेंबर्स होते. किंवा आपली शेगाव गँग होती, ठीक है, जे क्रिकेट खेळायचे आमच्यासोबत. तो वो कुछ स्टूडेंट्स जे पहले के जिन्होंने टेलिग्राम सेशन शुरू किया है, तो आई कंप्लीटली रिमेंबर दिस पार्ट. तो क्षितिजा वॉज वन ऑफ फ्यू स्टुडंट्स हु वॉज देअर फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. तर तिचा मेसेज खूप भारी वाटला मला. मी एक प्रत्येक सेशन नंतर ना एक मेसेज टाकतो, जसा हा क्वेश्चन 25 क्वेश्चन्स, वेल डन एव्हरीवन, वी आर इम्प्रूव्हिंग ईच डे विथ न्यू माइंडसेट, बी कन्सिस्टंट, एव्हरीथिंग एल्स विल फॉल इन ऑर्डर.
तर हे मी प्रत्येक टेलिग्राम सेशन नंतर मेसेज टाकतो, हे तुम्हाला पण माहित असणार. तो ही मेसेज टाकला तिने तो टाकला की सर क्रेडिट गोज टू यू अँड सो ऑन. व्हेरी व्हेरी कन्सिस्टंट. मला ते क्रेडिट वगैरे सोडा, पण मला हा पॉईंट फार आवडला की तिने म्हटलं की सर कंसिस्टेंट सिंस लॉकडाउन, मतलब लॉकडाउन के बाद से अभी तक रोज टेलीग्राम सेशन किया है. एक आध दूसरे बार थोड़ा बहुत टेलीग्राम सेशन ऊपर नीचे, मैंने नहीं किया तो ओम सर ने लिया है टेलीग्राम सेशन, थैंक्स टू हिम एज वेल. तो कंसिस्टंट है. युअर हार्ड वर्क, थँक्यू सो मच, कीप सपोर्टिंग. लॉकडाऊन मध्ये आता हे नीट बघा, लॉकडाऊन मध्ये कुठे 10-15 स्टुडंट्स राहायचे, आता डेली अबाव 100 असतात, डेली अबाव 100. त्या दिवशी 313 काहीतरी मुलं होते टेलिग्राम सेशन. कारण की मी जेव्हा मी गुड आफ्टरनून टाकतो ना, मी रीड करत नाही मेसेज, ज्यांचे थम्स अप येतात आणि ज्यांचे मेसेज येतात ना ते काउंट करतो. तो अराउंड 300 कुछ स्टुडंट्स थे. तो मोर दॅन 100 स्टुडंट सुरू कुठे केलं होतं आपण, 10-15 स्टुडंट. सरांनी एकदा सांगितलं पण होतं, या टेलिग्राम सेशन मध्ये लाईव्ह तर एवढे दाखवतात वरती ऑनलाईन, बट रिप्लाय खूप कमी देतात. काही जण रिप्लाय देत नाही, काही जणांचा काही इश्यू असतो नेटवर्कचा, काही ज्यांची स्पीडचा इश्यू असते. बट आय कॅन 100% से की यार बच्चे की स्ट्रेंथ तो बडी. ठीक आहे, चलो खूप भारी सेशन बनलंय. थँक्यू सो मच क्षितिजा. म्हणजे हे कुठेतरी पॉईंट सांगायचं आहे की मुलांनी 0 पासून स्टार्ट नाही, निगेटिव्ह पासून स्टार्ट करून इथपर्यंत आलेत. तिचा स्कोर अराउंड 30+ प्रत्येक टेस्ट मध्ये आहे. बॉस इमॅजिन दिस, अँड इफ दिस इज पॉसिबल, एनिथिंग इज पॉसिबल. ठीक आहे, तो आय होप तुमचे इथला तो पॉईंट क्लिअर झाला असेल. लास्टचे 2 पॉईंट झाले. एक सर्वात इम्पॉर्टंट, तुमचा प्रिलिम्स आणि मेन्स साठी स्ट्रॅटेजी काय पाहिजे, आणि दुसरा आपला स्टडी प्लॅन. हा, पहिले एक पॉईंट एक बघून घेऊ एक्स्ट्रा, तो आहे टेलिग्राम सेशन मध्ये न्यू पॉइंट्स काय ऍड करणार आहे. हा, काही जणांचे क्रिटिक्स पण आपल्याकडे आहेत आणि ते खूप चांगले, असं म्हणतात ना, यू शुड हॅव अ डेव्हिल्स ॲडव्होकेट इन युअर ग्रुप ऑलवेज इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह. तो पॉईंट इथे आहे. काही जण म्हणतात तुम्ही फक्त पझल्स घेतात, बाकीचा पॉईंट तर घेत नाही सर तुम्ही. तो फिर एक्स्ट्रा पॉइंट क्या ऐड करते हो सर. तो पहला एक्स्ट्रा पॉइंट आपके लिए ऐड किया है. एव्हरी डे 15 पझल तर फिक्स घेणार आहे आपण. मंडे पासनं प्रत्येक दिवशी एक नवीन टॉपिक ऐड करणार. फॉर एग्जांपल मंडे को पजल के साथ में इनपुट आउटपुट लेंगे, तो 15 पजल हो गए, उसमें से 10 पजल हो गए आपके प्रीलिम्स के और 5 हो गए आपके मेंस के. 15 पजल्स डन. ते झाल्यानंतर त्याच दिवशी आपण इनपुट आउटपुटचे क्वेश्चन घेऊ. ट्यूजडे को कोडिंग डिकोडिंग, डायरेक्शन सेन्स, ब्लड रिलेशन, इनइक्वालिटी, सिलॉजिझम्स, क्रिटिकल रिझनिंग, हे क्वेश्चन एक एक दिवशी ऍड करत जाऊ. म्हणजे तुमचा पजल्स पण होईल आणि प्रत्येक टॉपिक पण करू. ठीक है, चलो यहां पानी पी लेता हूं मैं. कंटिन्यूज है ना. चलो नेक्स्ट पॉइंट. सर प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये तुम्ही कसा फरक करताय टेलिग्राम सेशन मध्ये. काही जणांचं म्हणणं होतं, एक स्टुडंट आपली कर्नाटका बँकची, तिचं म्हणणं होतं की सर तुम्ही ना सेशन वेगवेगळे घेत जा, ये प्रिलिम्स काही अलग आहे. म्हटलं हे भेदभाव करणार नाही. पहिला 1 घंटा आपके पजल्स प्रिलिम्स लेवल के रहेंगे और क्वेश्चंस प्रिलिम्स लेवल के रहेंगे. नेक्स्ट 1 आवर विल बी आवर हायर लेवल पजल्स, इनपुट आउटपुट, डेटा सफिशियन्सी एंड सो ऑन. 2 तासाचा असतं. पहिला तास प्रिलिम्स, दुसरा तास मेन्स. पण जर कोणी असं केलं की मैं पहला 1 घंटा ही करूंगा, दूसरा 1 घंटा करूंगा, तुमच्यासारखं मूर्ख कोणी नाही. मग 2 घंटे है मतलब 2 घंटे करना ही करना है. नया स्टूडेंट है, पुराना है और बहुत पुराना है, कोई फर्क नहीं पड़ता. 2 hours कंपल्सरी, प्रीलिम्स एज वेल एज मेंस. ओके, नाउ लेट्स कम टू आवर प्रॉब्लम्स विच आर फेस ड्यूरिंग योर मॉक्स. मॉक्स में प्रॉब्लेम क्या है, अभी मॉक्स का क्यों इंपॉर्टेंट है. खूप जणांची लेवल झाली आहे की सर बॅच संपली आहे, अभी एग्जाम आने वाली है, 10-15 दिन पकड़ के चलो. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर तुमचे प्रॉब्लेम्स पहिले डिस्कस करू. पहिले आहे स्पीड इन टेलिग्राम सेशन, तो आपण डिस्कस केला आहे. प्रॅक्टिस या पर्याय नाही आहे. टेलिग्राम सेशन जर तुमचं क्वेश्चन झालं नसेल सॉल्व त्या टाइम मध्ये, सेव करके रखो, टेलिग्राम सेशन के बाद सॉल्व करो. दूसरा एक्यूरेसी एंड सिली मिस्टेक. इसके लिए इतना भारी रूल बताऊंगा ना, एक तुमको बहुत फायदा होगा इसका. लास्ट में बताऊंगा ये पॉइंट. सर एक्यूरेसी आणि सिली मिस्टेक कशी तुम्ही टॅकल केली पाहिजे. मेन्स जे आपले एक्सपिरियन्स मुलं आहेत त्यांचा मेन्सचा जो इश्यू आहे, सर लो स्कोर आहे मेन्स मध्ये लो स्कोर आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे. दुसरं आहे प्रेशर हाय लेवल पझल साठी. आता पहिले एक्सपिरियन्स मुलांशी हा पॉइंट डिस्कस करू. जे एक्सपिरियन्स मुलं आहेत म्हणजे यांची प्रिलिम्स निघते, मेन्सचा इश्यू होतो आणि मेन्स मध्ये स्कोर कमी येतो. तो यहाँ पे पकड़ के चलो की तुम्हारे पास 1 घंटा है, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन आला पाहिजे हे कंपल्सरी नाही. तुम्ही पहिले 1 तासामध्ये कसं कोणतं क्वेश्चन सिलेक्ट करतात ते इंपॉर्टंट आहे. ठीक आहे, तो अगर स्कोर लो आ रहा है नो प्रॉब्लेम, पण ऍक्युरेसी 100% पाहिजे. मग स्कोर लो ला आपण हाय मध्ये कसं करू शकतो, त्याला कसं वाढू शकतो ते आपण पुढे बोलू. ठीक है, नाउ सर यहां से आपका मास्टर प्लान जाएगा मॉक्स के लिए.
तो सर मास्टर प्लान है क्या? पहले ये प्लान ना बहुत इंटरेस्टिंग है और बहुत फायदा हो रहा है बच्चों को, ये तुम लोगों का भी मुझे लगता है कि फायदा हो सकता है इसमें। काय है सर, पहिली 3 मॉक्स काय करा, 15 to 18 मिनट से टाइमर नहीं दे। सर ये क्या बोल रहे सर, प्रीलिम्स कितने मिनट का होता है वैभव सर? 20 मिनट्स। हाँ, आप तो बोल रहे हो सर 15 to 18 मिनट्स में कवर करना चाहिए, मतलब क्या? यहां पे बाकियों के लिए 20 मिनट्स है, अपने लिए कितने मिनट का टाइमर दो? 15 से 18 मिनट्स। ऐसे 3 टेस्ट बॅक टू बॅक द्या, 15 ते 18 मिनिट, तुम्ही तुमच्या हिशोबाने 15 मिनिटं, 17 मिनिटं, 18 मिनिटं हा टाइमर लावायचा। 18 मिनिटं कंप्लीट झाले, डायरेक्ट तुम्ही नेक्स्ट सेक्शन किंवा सबमिट द टेस्ट करून टाकायचे। याने काय होईल, तुमचा माइंड असेल की आम्ही 18 मिनिट्स आहे, स्पीड आणि डेफिनेटली तुमची इंक्रीज होणार आहे 110%। ह्या 3 टेस्ट असे करून बघा, एक पर्टिक्युलर टाइम लिमिट लावून, आणि चौथी टेस्ट ना बरोबर 20 मिनिटाची द्या। तुमची ॲक्युरेसी एंड स्पीड नाही वाढली तर सांगा 110% बढ़ेगी यहाँ। तो पहले 3 टेस्ट ऐसे देके देखो, ज्यांना थोडंफार आपल्या स्पीड मध्ये इंक्रीज करायची असेल, ठीक है, तो परसेंटाइल भी बढ़ेगा और आपका स्पीड भी बढ़ेगा। दूसरा एक टेस्ट अशी आहे जे तुम्ही, एक मिनट, एक है ओनली पजल टेस्ट, मतलब सर 20 मिनट है अपने पास प्रीलिम्स के, मिसलेनियस हमको आता है पहले से, तो सॉल्व ही मत करो, फक्त पजल्स दे, फक्त पजल। त्या 20 मिनिटात तुमच्याकडनं किती पजल बसता सांग। अभी सर वैभव सर पजल्स कितने मार्क के लिए आएगा? 5 मार्क के लिए आएगा। अगर आपसे पजल बैठा तो पांचों के पांचों क्वेश्चन करेक्ट आने चाहिए। म्हणजे जर ही टेस्ट देत आहे तुमची, तर इथे 100% ॲक्युरेसी पाहिजे। इथे ॲक्युरेसी हॅम्पर होऊ शकते, पण इथे ॲक्युरेसी 100% पाहिजे। इथे जर मूर्खपणा केला, सर 2 रॉन्ग झाले सर मार्क करतात, हे मग तुमचं सिली मिस्टेक। तो अगर ओनली पजल टेस्ट दे रहे हो, 2 भी पजल बैठे 20 मिनट में, 10 में से 10 चाहिए, 3 पजल बसले 15 पैकी 15 पाहिजे। ही स्ट्रॅटेजी फॉलो ह्यांनी करा ज्यांचा मिसलेनियस पार्ट कव्हर आहे, फक्त पजल्स मध्ये त्यांना थोडंफार प्रेशरची सवय नाही। तो 20 मिनट में 3 पजल बैठाओ ना, आराम से सॉल्व करो, क्या प्रॉब्लेम है? तर या 2 स्ट्रॅटेजी तुम्ही प्रिलिम साठी जर फॉलो केली तर 100% तुम्हाला थोडी इंप्रूव्हमेंट, ग्रॅज्युअल इंप्रूव्हमेंट जे म्हणतो ना आपण, एक्सपोनेन्शियल नाही पण ग्रॅज्युअल इंप्रूव्हमेंट तुम्हाला 21 दिवसामध्ये दिसेल। हे 21 डेज साठी फॉलो करून बघा, आणि ग्रुप्स मध्ये करा, अजून जास्त कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट येईल तुमची, ठीक है ना। मेंस के लिए, मेंस के लिए हर बार शुभम सर का भी बोलना वही है, मैम का भी बोलना वही है और मेरा भी, एक्युरेसी इज मोर इंपॉर्टंट देन योर स्कोर। समजा एखादे वेळेस तुम्ही मेंसची मॉक देताय, ठीक है, कोई नए बैच के या फिर कोई पुराने बैच के मेंस की मॉक दे रहे हो और सिर्फ 15 स्कोर आहे, पण 15 पैकी 15 बरोबर, आणि एकाने मॉक दिली मेंसची, त्याला 20 से 15 3 रॉन्ग है, तो भैया जिसका एक्यूरेसी 100% है उसका चांसेस ज्यादा। रिमेंबर दिस पार्ट, योर एक्यूरेसी इज मोर इंपॉर्टेंट। तो इसके लिए आप कैसे कर सकते हो? तो यहां पे आप सेक्शन मॉक दे सकते हो ऑलिव्ह बोर्ड की। सेक्शन मॉकची सवय लावा, एकदा सेक्शन मॉकची तुम्ही सवय लावली तर मेन्स मध्ये तुम्हाला जास्त प्रेशर येणार नाही। इथे मेन्स मध्ये ना मुलांचा एकच ड्रॉबॅक, एक्स्ट्रा प्रेशर, सर 10 ही क्वेश्चन हो रहे, 15, अरे वो लेवल ही वो पेपर का उतना टफ है, तो 15-20 ही क्वेश्चन होने वाले तुम्हारे, प्रत्येकाची मेन्स निघाली असते ना मग। म्हणून मेक शुअर करा तुमची ॲक्युरेसी जास्त इंपॉर्टंट आहे, आणि तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करून बघा, ठीक आहे। सो आय होप मेन्स वाल्यांचा जो पॉइंट आहे ॲक्युरेसीवर पहिले फोकस करा, आणि लास्ट सेक्शनल टेस्ट जेवढं देता येईल तुम्ही सेक्शनल टेस्ट ऑलिव्ह बोर्डचे प्रेफर करा, ओके। सर गुरु मंत्र क्या है इसमें? अभी इसमें का ये पॉइंट सबसे इंपॉर्टेंट चाहिए तो स्क्रीनशॉट निकाल लो। दिस इज बी इन दैट जोन और बी इन द जोन, दैट मीन्स व्हाट? समझो आप मॉक टेस्ट देने वाले हो 9 बजे सुबह, आपने डिसाइड किया पूरे ग्रुप में कि 9 बजे आप मॉक टेस्ट देने वाले, 10 मिनिटं अगोदर बसून डायरेक्ट सुरू नाही करायचं, 8:30 बजे आओ, 15 मिनट कोई भी एक पजल, कोई भी एक डीआई, कोई भी एक आरसी उठाओ और सॉल्व करो। कोई म्यूजिक, कोई घर वाले, किसी भी फोकस मत, मोबाईलचा हॉटस्पॉट ऑन करायचा, नेट कनेक्ट करायचं, सुरू जायचं। त्यानी काय होईल, तुमचा माइंड एक जोन मध्ये येऊन जातो, आणि ये प्रैक्टिकल है बरं का। जब आप कोई मैच देखते हो ना, आईपीएल की या फिर कोई क्रिकेट मैच देखते, डायरेक्ट मतलब टॉस झाला चला बैटिंग करो, असं नसतं, ते गली क्रिकेट नाही है, ठीक है। वहां पे वार्म अप होता है, आप एक बार पिच देखते हो, तुम्ही प्रॅक्टिस करतात, तुम्ही स्ट्रॅटेजी डिफाइन करतात, मग तुम्ही मॅच खेळला जातात ना। क्या लिया बैट, चलो मैंने टॉस देता, विराट कोहली चलो बैटिंग है, चलो बैट ही है, चलो पैड बीट बन के बैटिंग, ऐसा नहीं होता। हाफ एन आवर अगोदर एक प्रॉपर तुम्ही काय करा, एक स्ट्रॅटेजी फॉलो करा, एक तुमचं एक स्ट्रक्चर फॉलो करा, प्लॅन फॉलो करा। काय? हाफ एन आवर पहिले कोई भी एक आप पजल जे आवडतं तुम्हाला, जे तुम्हाला एखादा क्वेश्चन आवडतो, जे तुम्हाला मॅथ्सचा टॉपिक मिसलेनियस मध्ये आवडतो, जे आरसी तुम्हाला आवडतं,
वो पहले दो, 5-10 मिनट पहले थोड़ा एक स्टेबल जोन में आओ, टेक अ डीप ब्रेथ और फिर टेस्ट शुरू करो, फिर टेस्ट शुरू करो. योर माइंड विल बी मच कामर एंड मच बेटर प्लेस व्हेन यू विल गिव योर टेस्ट 110%. इसलिए जो बोलते हैं ना कि बी इन दैट जोन, दैट इज वाई इट इज वेरी मच इंपॉर्टंट टू बी इन दैट जोन. तुम्ही 10 मिनिटं अगोदर करतात फोन पे किसी चैटिंग, इधर उधर कुछ घर वालों का काम करके फिर टेस्ट से बैठते हो, फिर आप जोन में आ ही नहीं सकते, क्योंकि 20 मिनट है ना. यू हैव ओनली 20 मिनट्स, विद अ ब्लिंक ऑफ एन आई 20 मिनट्स आर डन, विद अ ब्लिंक ऑफ एन आई. मेरे से भी सेम है, वो 1 घंटा कब जाएगा ना पता भी नहीं चलेगा तुम्हें. तो बी इन दॅट झोन फर्स्ट अँड देन गो फॉर युअर टेस्ट. आणि ही सवय तुम्ही मॉक टेस्ट पासून लावा. जेव्हा तुम्ही सेंटरवर जाल ना 10-15 मिनिटं अगोदर तुम्ही जाल, क्योंकि माइंडसेट फिक्स हो जाता है कि यार 15 मिनट पहले सेंटर पे जाओ, आराम से बैठो, हैव सम वाटर, हैव अ प्रॉपर माइंडसेट, थोड़ा मेडिटेशन पोज में. असं नाही की ते करत बसा, असं बिलकुल नाही. थोडं एक माइंड स्टेबल ठेवा, शांत डोकं ठेवा, बाकी कोणाचा विचार करू नका, फक्त क्वेश्चन आणि मी. ते विराट कोहली स्ट्रॅटेजी खूप भारी आहे, किंवा प्रत्येक क्रिकेटर झाला असं तसं कि विन और लूज के बारे में नहीं सोचते वो भी. इफ दैट बॉल कम्स एंड आई हैव टू हिट इट, आई विल हिट इट, दैट्स इट. और किसके बारे में भी नहीं सोचते हो, और कुछ सोच के फायदा भी नहीं है ना. प्रेशर एक्स्ट्रा लेके क्या करोगे तुम? नॉट एवरीवन कम्स आउट गुड इन प्रेशर मैन, नॉट एवरीवन. सम ऑफ यू विल बट सम ऑफ यू वोंट. रिमेंबर दिस पॉइंट, बी इन दैट जोन फर्स्ट. और मॉक टेस्ट एग्जाम बस क्वेश्चंस है, ये तुमने बहुत बार किया. 115 हफ्ते में कर रहे हो तुम. आज स्ट्राइक रेट कितना भारी है सोचो, एक हफ्ते का 115 का है, एक महीने का, 3 महीने का, कितना बड़ा स्ट्राइक रेट तुम्हारा क्वेश्चंस का. इतना सॉल्व कर रहे हो तुम लोग. स्वतःला अंडर एस्टिमेट, समोरच्याला ओव्हर एस्टिमेट. त्या एक्झाम जाता असं विचार करतात की क्या तो बड़ा दुनिया का काम है. अरे कुछ भी नहीं है, कुछ भी नहीं है. यू जस्ट नीड टू हैव प्रॉपर माइंडसेट व्हेन यू गिव एग्जाम, दैट्स इट, खत्म, एंड. लेवल नहीं है, बढ़ाओ. क्वेश्चन नहीं आता पढ़ो, नहीं समझ में आता वापस पूछो. बट रिमेंबर दिस इज अ प्रोसेस. जे म्हणतात ना, इट्स नॉट अ, काय म्हणतात त्याला, 100 मीटर स्प्रिंट. इट्स अ मॅरेथॉन. इट विल टेक टाइम अँड ॲट द एंड इट विल बी वर्थ. ओके, सो आय होप तुमचे सगळे डाऊट्स इथे क्लिअर झालेत. स्ट्रॅटेजीज तुम्हाला लक्षात आली आहे. कोणता पॉइंट तुम्हाला या केसमध्ये तुमचा स्वतःचा होता तो तुमचा क्लिअर झाला आहे. मॉक्स कसे द्यायचे, मेन्स मध्ये काय इश्यू येऊ शकतो, हा गुरुमंत्र कसा फॉलो करायचा, स्टडी प्लॅन कसा आहे मॉक्सच्या वेळेस, हे सगळी स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा. 15 to 18 मिनिट्स वाला स्ट्रॅटेजी जो आहे तो फॉलो करून बघा. ओनली पझल्स टेस्ट वाला स्ट्रॅटेजी फॉलो करून बघा. 100% थोड़ा बार अपन पॉइंट करत गेलो आउट ऑफ द बॉक्स, तर अपन 100% आउट ऑफ द बॉक्स अप्रोच करू शकतो. किसी को 6 महीने साल भर लग रहा है मतलब अपने को भी लगेगा, ऐसा कंपलसरी नहीं है. थोड़ा दिमाग एक जगह पे फोकस करो, बी इन दैट जोन एंड ट्रस्ट मी, LR is your cup of tea and you will score really good. ठीक है, चलो. So we'll stop here. In case you still have some doubts, comment section है, 110% कमेंट करो. नहीं रिप्लाई आया, नंबर है, कॉल करो, मैसेज करो. कुछ डाउट और रहे आपके तो हम लोग फोन पे बात कर लेंगे. ठीक है, हे शेअर यासाठी करा की तुमचे जे मित्र आहेत, नॉट जस्ट आर स्टुडंट्स बट अदर स्टुडंट्स हु हॅव सम डाउट्स रिगार्डिंग LR, त्यांना पण यांचा फायदा झाला पाहिजे. त्यांना पण समजलं पाहिजे की ये डाउट्स तो हमको भी आ रहे थे, हमको तो बताया नहीं. ठीक आहे, तर हे फॉलो करा जास्तीत जास्त. आणि जर तुम्हाला अजून काय पॅरामीटर मध्ये हेल्प लागेल तर SSA इज ऑलवेज देअर. ओके, चलो, थँक्यू सो मच, हॅव अ व्हेरी गुड डे.